हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। विधानसभा अध्यक्ष दुतोंडी सभागृहात बोलू न दिल्यामुळे भास्कर जाधवांचा घणाघात। कितीही दबाव आणा, नियमबाह्य काम होऊ देणार नाही, राहुल नार्वेकरांची स्पष्टोक्ती। दीनू मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंना इशारा। हनी ट्रॅक प्रकरणातला पेनड्राईव्ह आपल्याकडे, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा सरकारला इशारा। कारवाईबाबत सरकार दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पाटील यांच्याकडे अहवाल मागितला। हायकमांडला अहवाल देण्याची तिन्ही नेत्यांची तयारी सुरू। राज्यात गुटखाबंदी असं म्हणणं हास्यास्पद। भाजप आमदार श्रीकांत भारतीयांचा सरकारला घरचा आहेर, राजरोसपणे विक्री सुरू असल्याचं म्हणत काढले वाभाडे। एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गर्भित इशारा। मुलांच्या डोक्यातले मारेकऱ्यांना मारण्याचे विचार संपवण्याचा न्याय देण्याची मागणी। छांगूरबाबा धर्मांतर प्रकरणात ईडीची देशभरात 14 ठिकाणी कारवाई। मुंबईतील वांद्रे आणि माहीममध्ये ईडीकडून झाडाझडती। शहजाद शेख नावाच्या खात्यात 2 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप। नाशिकमधील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कार आणि दुचाकीचा अपघात। कार नाल्यात पडल्यानं 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणाऱ्याला 35 लाख रुपयांचा दंड। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल। पीडितेची तक्रार वेळेवर नोंदवून न घेतल्याबद्दल सरकारलाही 5 लाखांचा दंड। भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांची विराट कोहलीला कसोटीतून निवृत्ती मागे घेण्याची विनंती। कोहलीकडे अजूनही खूप क्षमता, पुनरागमन करण्यात चूक नाही, मदनलाल यांचं मत। नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 3 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे मराठवाड्यातून। मराठवाड्यात